असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल। जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही। की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित, अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित, याबद्दल आभार। पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत। 4 वेळेला मला त्यासाठी कॉलेजने, विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे। ते रात्री 2 वाजता मला हे सांगतात। तर म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे। त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला घोषणा करायची आहे महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही। म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो, तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो। तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो, पूर्ण फी भरली तर किती लागतील। मराठा आंदोलन खूप जोरात चालले, म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर 300 कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली, जात, धर्म, पंथ, भाषा काही नाही, सगळ्यांची भरायची तर अजून 700 कोटी लागतील। आता 1000 कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण ते म्हणले डन, फाईल मूव्ह करा। आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक जेवढे 642 कोर्सेस येतात, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे ते पण आपण वाढवत आता। अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही।